नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जात आहोत ब्रुजुमॉन मॉलला. तर चला मग ब्रुजुमॉन मॉलला. हे आहे युनियन मेट्रो स्टेशन. आपण इथूनच जाणार आहोत बुर्जुमॉन मेट्रो स्टेशनला, आणि तिथंच ब्रुजुमॉन मॉल पण आहे. तर या युनियन मेट्रो स्टेशनच्या बाजूलाच नाईट मार्केट आहे. तर आपण नाईट मार्केट बघूया आणि नंतर बुर्जुमॉनला जाऊया. हे आहे नाईट मार्केट. चला मग आतमध्ये बघूया आपण. हे सर्वात दुबईमध्ये स्वस्त मार्केट म्हणलं तरी चालेल, नाईट मार्केट. आणि तुम्हाला सगळे ब्रँड पण भेटतात. असं नाही की ओरिजिनल ब्रँड भेटतात, कॉफी भेटते ब्रँडची, पण छान भेटतं दादा, आणि स्वस्त पण भेटते. 10 धरम 15 धरमला, म्हणजे एवढ्या स्वस्त. इथं फूड स्टॉल पण आहे, बसायला पण जागा आहे, एक छोटासा स्टेज पण आहे. आणि हे असे नाईट मार्केट प्रत्येक या एरियामध्ये तर भरपूरच आहेत. आता तर हे चालू झाले, आणखीन चालू होतील, कारण की आता गरमी गेली आहे, थंडी येते, तर मग नाईट मार्केट खूप चालतात. चला मग आता आपण जाऊया युनियन मेट्रो स्टेशनला. हे मेट्रो स्टेशन अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे. हे समोर तिकीट विंडो आहे. साईडला सेल्फ तिकीट पण काढू शकतो, मशीन लावलेलं आहे तिकडे, तर सेल्फ तिकीट पण काढू शकतो. तर चला मग आपण. तिथं आता गर्दी असणार झाली, कारण की संध्याकाळचा टाईम आहे. संध्याकाळच्या टायमाला सगळीकडेच गर्दी होते, पण इथं स्पेशली नेहमीच गर्दी असते, कारण की कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे ग्रीन लाईन आणि रेड लाईनला. तर आपल्याला जायचं आहे रेड लाईनसाठी. ट्रेनमध्ये चढलं, जागा तर नाही आहे, आपल्याला बसायचं पण आहे, कारण की नेक्स्ट स्टेशनच आहे, बुर्जुमॉन स्टेशन आहे. इथं ॲज युजल रूल तर सगळीकडे स्ट्रिक्ट आहेत, पण इथं मेट्रोमध्ये पाणी पण नाही पिऊ शकत, आणि चिंगम पण चगळू शकत नाही, खाऊ तर शकतच नाही काही. हे रूल चांगले आहेत, कारण की मेट्रो पण स्वच्छ राहते आणि दुर्गंध पण येत नाही त्याच्यानी. आता आपण बुर्जुमॉनला पोहोचलो आहेत. आपल्याला एक्झिट नंबर 3ला जायचं आहे. एक्झिट नंबर 3ला गेले की समोरच बुर्जुमॉन मॉल आहे. तर हे आहे बुर्जुमॉन मॉल. तर एंट्रन्समध्ये आपण आतमध्ये जाऊया. चला बघूया काय काय आहे बुर्जुमॉन मॉलमध्ये. आता दिवाळी येते, तर ही दिवाळीची सजावट आहे. आणि इथं भरपूर इंडियन, पाकिस्तानी, बांगलादेशी असे लोक भरपूर राहतात. मोस्टली इंडियन जास्त आहेत या एरियामध्ये. बुर्जुमान, बरदुबई, तर भरपूर इंडियन फॅमिली राहतात. त्याच्यामुळे इंडियन शॉप तुम्हाला भरपूर भेटतील या एरियामध्ये.
आता आपण आहोत ते सेकंड फ्लोअरला आहे. आणि इथे जसं आपण दिवाळीमध्ये दिवाळी पहाट असते, संगीतमय कार्यक्रम होतात, तसं इथं बैठक म्हणून आहे. येत्या 11 तारखेला आणि 18 तारखेला शनिवारी 6 ते 9 तिथं कोणी पण येऊ शकतो आणि ती अटेंड करू शकतो. रजिस्ट्रेशन वगैरे काय नाही आहे. तर कोणी फ्री असेल त्या दरम्यान 6 ते 9 इथं ते स्टेज बनवलेलं आहे. इथं ती बैठक होणार आहे. तसं आपण दिवाळी पहाट बोलतो तसं इथं बैठक होते. इथं ही आहे ती जागा, ती स्टेज आहे बैठकचं. इथे दिवाळी बाजार आहे. चला आतमध्ये काय ते बघूया. हे तोरण आहेत, पणत्या आहेत, दिवे आहेत आणि भरपूर काही आहे इथं. आणि एकदम इंडियामध्ये आल्याचा फील येतोय. समोर हत्ती पण आहे बघा, किती सुंदर आहे. चला आता आपण 3rd फ्लोअरला जाऊया. काय काय आहे बघूया. फूड कोर्ट तर आहे, सिनेमा घर पण आहे. आणखीन काय काय आहे बघूया. वाव, मुंबई चौपाटी पण आहे ते. इथे लेफ्ट साईडला आहे ना, मोठ्या लोकांना खेळायसाठी गेम आहेत आणि मुलांना खेळायसाठी पण बॅक साईडला आहेत. इथे लहान मुलांना खेळायसाठी गेम आहे. इथे थिएटर पण आहे. कांतारा लागलेली आहे. समोर आहेत ते मोठ्यांना खेळण्यासाठी गेम आहेत. हे समोर जर तुम्ही बघताय ते छोटीशी स्क्रीन, ते मॅप आहे. तुम्हाला जर तुम्ही बायचान्स हरवलात तर तुम्ही इथं ते टाकू शकता की मी इथे आहे आणि मला इकडे जायचं आहे. आणि समोर लिफ्ट पण आहे. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे कळवा. बाय बाय.